म्हणजे बघा हे कोकणातले सोन्यासारखे दिवस. आणि हे आमचं शेतकरी बघा, मोठं शेतकरी प्रतीक साटम. आणि आपण आता हिला साठमांचे कावनात या आता भोग नाही भेटणार. आता हळूहळू कालबाह्य झालेला आहे या. आपणाक भोग भेटता म्हणजे आम्ही नशीब होणार. हे बघा इकडे फेरफटको मारतात. ते आता लोकेशन चेंज करूची वेळ इलेली आहे. गावात वारो बघा किती. जसं काय आता धो पाऊस येणार तसं वारो पडलो आहे. इकडे मंडई लसूण सोलत आहे. हे बघा बस, पण वारो काय थांबत नाही. कांदे इकडे ठेवलेले आहेत. वाऱ्यानं दमवलेला आहे. बघा चूल पण विजवला. आता डायरेक्शन जरा चेंज करूच आहे. जागा दुसरी बघूची आहे. चला पहिली पार्टी पहिल्या सक्सेस झालेली पार्टी अशी अजूनपर्यंत कोणी केला नाही. म्हणजे ही बघा कोकणातली जबरदस्त तऱ्यावाला चिकन. आणि आता थोडक्यातच लवकरच होणार आहे. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर पंगत लागलेली आहे इकडे सगळ्या चाकरमान्यांची गाववाल्यांची. नमस्कार मंडळी. तर आता आपण इलो वैभववाडी. आणि आपण कोकणात दिल्यावर तुमका माहिती आहे गावात गेल्यावर काय घरात थांबणार नाही. तर लगेच आता संध्याकाळी गावामध्ये वैगळ झालो आणि वैभववाडी दिला. आणि आज जरा पार्टीचं बेत आहे सगळ्या चाकरमान्यांचं आणि गाववाल्यांचं. त्याच्यासाठी जोरदार तयारी चालू आहे. एक कोकणातली वेगळी मजा, गेट टुगेदर. तर सगळी आपली सामान बिमान घेऊसाठी घाई गडबड आहे. आपले बंधुराज आहेत आतमध्ये, सगळं सामान घेतात. काय काय जेवण बनवू जातात. चला हा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या आणि कोकणातली धमाल मस्ती आमच्यासोबत अनुभवा. चला सुभाष डांगे जोरदार खरेदी करतात इकडे. आज गेट टुगेदर आहे. ते काही ठेवलं चिकन काही ठेवलं आहे ना. बघा हे ठेवलेलं चिकन. हे खाली नको ठेवू. आणि बघा आमचे भाऊजी मित्र श्री गणेश का चालले तर त्या पार्टीसाठी दिसतील तुम्हाला. समोसाची ऑर्डर दिलेली आहे वैभववाडीत. घे काय तर लवकर. एक एक पुढे काय घेतोय. दोन घेतो. चांगला तिखट असत त्याच घे. आमचे भाऊ संजय डांगे वैभववाडीमध्ये शॉपिंग करताना. चला काय शॉपिंग केली आज. गावची वेगळीच मजा. सगळं चिकन घेतलेलं आहे आणि मोठं बेत आहे आजचं. संध्याकाळचे आपले कुक तुम्हाला दिसतीलच बनवताना. कसं बनवतात ते बघूया. आणि गावच्या वातावरणात रात्रीतलं गेट टुगेदर थोडं वेगळंच. तुम्हाला एक वेगळा अनुभव निसर्गाच्या सानिध्यातला पाहायला भेटेल. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. चला अशा प्रकारे थंड पाण्याची सोय करताना संजय डांगे. थंड पाणी. इथे आपले 2 पंटर वाट बघताना आमची. ओके थंडा बॉटल. पिशवीमध्ये काय आहे रे. ते पण थंड आहे. थंडाच आहे. थंडाची चिकन काय. पोपट वैतागले आहे. हा पोपट वैतागला आहे. मंगेश माने आमचे भाई. काय बस झाला रे. काय बस झाला तेवढाच. अरे बाबा थंडाच घेतला फक्त. अजून काय घ्यायचं आहे. कायच नाही घ्यायचं आहे का. थंडा
मंडई कोकणातला संध्याकाळचं वातावरण शुद्ध नैसर्गिक भक्तिमय. हे आमचं श्री विठ्ठल मंदिर वाडीतलं. तिकडे काय चाललो? कावनात जाता? जबरदस्त आवाज येता पक्ष्यांचो बघा, तुमका ऐकूक येत असत. आणि आता आपण चाललो ढोरांका कावनाच घालू. कोकणातली ही तुमका माहीत असत नयनरम्य दृश्य कोकणातच बघूक भेटणार तुमका. कावण आता पहिल्यासारखी कावणं राहिली नाही, तरी पण जी कावणं ढोरांसाठी बाहेर नैसर्गिक आणि अशी निसर्गाच्या सानिध्यात बांधली जातात ती आपण बघूया. जबरदस्त वाटतं, जबरदस्त नजारो. मंडई बघा, हे कोकणातले सोन्यासारखे दिवस. आणि हे आमचं शेतकरी बघा, मोठं शेतकरी प्रतीक साटम. आणि आपण आता हिला साठमांचे कावनात या आता भोग नाही भेटणार. आता हळूहळू कालबाह्य झालेला आहे या. आपणाक भोग भेटता म्हणजे आम्ही नशीबवान आहेत. हे बघा इकडे फेरफटको मारतात. आपल्यासोबत होते आपले मित्र सुरज भोसले, त्यांचे बंधू आणि पिंट्या शेठ. चला आता काय तयारी करा. तयारी चालू झाली. हा हायस्ट टाइम लाकडा खायत. तू आली काय? या सुटून आलो काय? चला म्हणजे ह्या कावण हे बघा आतमधली जबरदस्त आतमधलो नजारो. हे बघा मंडई कावण कोकणातला जबरदस्त. आम्ही लहानपणीची आठवण आमची. आता कावणा जरा कमी झाली आहेत पण लई भारी वाटतं. लई भारी कोकणातली आठवण. आणि ह्या नैसर्गिक गुरांचा कावण. आणि पिंट्या शेट आज काहीतरी नवीन आम्हाला कुक काहीतरी मेन्यू बघायला भेटेलच. काय बनवता काय? प्रत्येक काय बनवतं? मी काय नाही. हां काय तुका बनवू घेता? खाव घेणार फक्त. संध्याकाळचा मस्त वातावरण नयनरम्य. आणि कोकणातली ही संध्याकाळ आपण अनुभवताना जबरदस्त वाटतात. हे बघ कावणाच्या बाजूक आता कावण लावून घेतलं नाही प्रतीकने. हे बघा मस्त शेणाचो गोवऱ्यो शान सुकून त्याचा खत जाण्यासाठी वगैरे उपयोगाला येतं कोकणात. जबरदस्त. चला लेट्स गो. म्हणजे कोकणातली गावाकडची पार्टी. आणि आता आपण चाललो पार्टीक. चला एक थ्रिलर अनुभव रात्रीचो. बंद करते बेडा. गोट्या शीट बघा, जॅकेट विकेट घालून रात्रीची सुरक्षा. आणि पिंट्या शीट पुढे आहेत तसतो दाखवूक रात्री अंधारात ना. चला लेट्स गो. तिकडे पण मुंबईवाल्यांची एक पार्टी चालू आहे. आणि आपण तिकडे इलेला आहोत पार्टीच्या ठिकाणाकडे. बघूया आता काय काय झालं आहे. आमचे कुक खयत कुक दाखवा. वास मस्त येतं म्हणजे काहीतरी चांगला.
तीन ठिकाणी आता लोकेशन चेंज करूची वेळ इलेली आहे. गावात वारो बघा किती. जसं काय आता धो पाऊस येणार तसं वारो पडलो आहे. इकडे मंडई लसूण सोलत आहे बघा. बस पण वारो काय थांबत नाही. कांदे कांदे इकडे ठेवलेले आहेत. वाऱ्यानं दमवलेला आहे. हे बघा चूल चूल पण विजवला. आता डायरेक्शन जरा चेंज करूच आहे. जागा दुसरी बघूची आहे. चला सगळे स्तब्ध. विचार विनिमय चालू आहे. होणार होणार जागा भेटणार. नानाचं फीडबॅक घ्या. कोकणातली पहिली पार्टी पहिल्या सक्सेस झालेली पार्टी अशी अजूनपर्यंत कोणी केलं नाही. आता आपला लोकेशन चेंज होत आहे. डायरेक्शन मंडळी डायरेक्ट वरती भेटू. वरती म्हणजे वरच्या घराकडे. हे त्या लटकता बघ ना मागे पण लटकता परत इथं काहीतरी. पडणार नाही. बरोबर आहे. भेटूया वरती चंदनाच्या घरी. चला खूप आमचे अजूनपर्यंत वाट बघतात कधी आपल्याला कसं बनवायचं काय बनवायचं. माझ्या घरी वडे आणि मटण आलेलं आहे. घरचं ही मजा वेगळी आहे. कोकणात ते खातो कोकणात आणि गप झोपतो आणि काय तो रस्ता तुम्ही डावळा मी एक ग्लास पियायला येईल. नाही 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 नाही. तसं मी हे आता तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला बनवून देणार. भाकरी तयार आहे. तर ही मज्जा म्हणून आम्ही आलो. हा बरोबर. तर आता चंदनाच्या एक वेगळी मजा आहे वनभोजनासाठी. हे बघा ते आल्यापासून असे मस्तपैकी जॅकेटवर बसून काय चला ये चला. हे जॅकेटवर बोलून कोणाला काय बोलतायत काय माहित नाही आम्हाला. ते ऑफिसर आहेत. कुठल्या दुनियेत आहेत ते आम्हाला समजत नाही. चला चला आता लोकेशन चेंज करूया. चला हो पिंट्या शेट चला. थंडी नाही वारो बघ किती आहे. चला आता लोकेशन चेंज करावं लागलेलं आपल्याला. हे आता शेवटी वाऱ्यामुळे आम्ही नानाच्या घरात गेलेलो आहोत आणि मस्तपैकी पडवीत सारवलेल्या पडवीत हे आता चालू आहे काम. बघा बघून होतं आमचं कांदो कापताना आणि चिकन बिकन बनवून आता चूल चालू आहे. चिकन बनवण्यासाठी चूल रेडी करतात. ही बघा मंडळी नानी आमका मदत करू केली. आता जेवण बनवता चूल बिल पेटवला नाही आणि इकडे आमचं सगळ्यांचं लाडकं बघणं. आता खरी मदत याची असतं प्रत्येक कामात. आता खाली चुली लावलेलो. खाली आम्ही मदत सगळा तयारी केलेली पण अचानक वारं येलो त्याच्यामुळे शिफ्टिंग करूचा लागला. तर कांदे कापण्याचं काम केलं ना बघा भारी. कुक आता आमची कधी रेडी करतात ते बघत आम्ही. सगळ्यात एकदा धुवून घेऊन दिलेलं चिकन इकडे. हे सुधीर डांगे आमचे ब्रदर इकडे चिकन दिलेलं आहे. बघा चुली बिली लागली फोडणी पडता लवकरच खुशबूदार चिकन पाहायला भेटेल आपल्याला. हे बघा बाहेरची मंडळी फक्त. आणि प्रगती बघा आमचा. प्रगती काय सांगत ना जेवण कसं बनवतं. हे खाई गेले. हां हे बघा आमची मंडळी कोकणात वाजले आता 9:15 आणि जेवण बिवण झालेलं आहे प्रतीक्षित. आणि आमचे वर्गमित्र हे बघा मस्त रस्स्याचा स्वाद टाकताना. आणि आपण बघूया आधी रस्सो बनवणारे कुक कसे आहेत. भडकले नाहीत ना. सगळे रस्से घेऊन तिकडे बघूया आता कुक खाय आहेत. कुक खाय आहेत आमचे स्पेशल कुक. चिकन अजून हेच आहे. तिकडे वाट बघतात. हे बघा आमचे कुक खूप कधीपासून वाट बघत होते. माझ्या मित्रा दे नेमका दे. कुठला मसाला टाकला. गावठी वैभववाडी मसाला. छान छान मस्त एकदम तर्री आता येणार. आणि इकडे भात तयार आहे आपला. चल लवकर आता चिकन वगैरे तयार होतं. नाना लिमका सगळ्यांना देताना. व्हाईस कुक आणि आमचे मेन कुक
पप्या दादा त्यांना मार्गदर्शन देताना. बघूया चिकन कसं बनतंय. चंदनाची पहिल्यापासून तयारी चालू आहे इकडे. चला कोकणातली वेगळी पार्टी. इकडे भात तयार होता. काका आपले भात तयार करतात. तू सांग पैसे किती द्यायचे. तू सांग पैसे किती द्यायचे आणि महिला मंडळ. बघा मंडळी भात मस्त पैकी आणि हे तर्रीलेला रस्सो. प्रत्येक जण रस्सो घेत आहे. आणि जामुन जामुन वाली जामुन कलर जामुन कलर. कुकाचा चिकन बनवतात. रस्सो मस्त पैकी तरी येऊन बनवलेलं आहे. दाढीवाले बघ गाडीवर तो बोला दाढी आहे का मग राजस्थानी काढली गिरायकच कमी आहेत. 7-8 गिरायक किती किलो बकरा. आता जवळजवळ 28 किलो बकरा. गिऱ्हाईक कशा घरी? 2च्या 5 वाटी तुझ्याच घरात जाती. आता जास्त मंडळी इली आहे. मटण 15-16 किलो बनवून पडतं. एवढाच कमी पडता. एवढा कमी पडता. बाकी काय होता जसो का गेलेलं वाटत देणार उरत तर मी खाणार. या सगळं बकरं आणलेलं बोलत आम्ही. मी कोणा जबरदस्ती नाही. कोणा हवं तर सांगी. कोणा हवं आणलं तर तू नको माझा विषय संपलो. ते नाही बोलत मी. जबरदस्ती नाही. 30 किलोचं बकरू मटण किती पडणार. 20 किलोचं 30 किलो बनवतो. 28 किलो बकरं. हा मटण 15 ते 16 किलो मटण लागणार. 16 किलो आल्याशिवाय मटणाचं पाणी 16 किलो तुला विकायचं पण तू असतं. खाईच नाही. मी नाही खात. तू का माझी बायको पण खात. बायको म्हणून काय हो करणार. मी घेऊ शकत नाही. घेऊ काय करू. तो पॅन सांग नाही बटवानी त्या कारण एवढे देणार. तात्यानो बकरो दाढीवालो आहे. हा अरे दाढीवाले बकरे म्हणजे राजस्थानी काठियावाडी दाढी मोठी आहे त्याची. दाढी मोठी आहे. होय, दाढी एवढी आहे? काय बोलतात. मग काढणार फोटो काढ. फोटो काढणार. फोटो काढणार. येतात ना हा ते बकरे इकडे आले दाढीवाले गावठी आहे, गावठी. कोणाकडे आपण मालक कोणा मालक तुका काय काठियाकडनं नाही ना. म्हणून आलं. इथलं आहे ना. रात्री 10:15 वाजता कोकणात मैफिल बघा. रात्री 10:15 वाजता जेवण झालं असेल तर जेवण नाही जेवण चालू आहे. चिकन बनणं चालू आहे. रस्ता झालेला आहे. चिकनचं वाटप बिटप टाकणं चालू आहे. हे बघा आमची चाकरमानी. म्हणजे चकणा नाही आता. जाऊ दे काहीतरी होईल. म्हणजे ही बघा कोकणातली जबरदस्त तऱ्यावाला चिकन. आणि आता थोडक्यातच लवकरच होणार आहे. खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर पंगत लागलेली आहे इकडे सगळ्या चाकरमान्यांची गाववाल्यांची. हा ठेवून इले जबरदस्त. आता मटणात म्हणजे चिकनला कड येण्याच्या अगोदर सगळी बसलेली आहेत मंडळी. ही बघा मंडळी कोकणातली 10:30 वाजता रात्री 10:30 वाजताची पंगत चाकरमान्यांची. हीच खरी मजा आहे कोकणातली. सुभाय डांगे इकडे आणि अजून उकळ येतात चिकनला. आचारी आमचे बसले आहेत. सगळ्यात खूप मोलाचे सहकारी आचारी आमचे पप्या दादा आचारी साहेबांचा आणि चंदना. एक नंबर स्वादिष्ट आहे. टेस्ट केली जबरदस्त. खतरनाक. रस्सा जबरदस्त चालू आहे. जबरदस्त. चिकन पण मस्त तयार होत आहे. मंडळी आता फायनली 11:15 वाजले. कोकणातली ही खरी मजा. हे बघा 11:15 वाजता आपला गेट टुगेदर झालेलं आहे. मुंबईवाले गाववाले एक नंबर जेवण बघा. रस्सा पण मसाला झणझणीत एकदम. चिकन रस्साने आपली सगळी मंडळी बसलेली आहे चंदनाच्या घरात रात्री 11:15 वाजता. ना मस्त झाला एक नंबर. वाढपी बघा आमचे. वाढपी शोधतात काय. चिकन अजून शिजत आहे.
तात्या इकडे डब्यात घालतात. भरपूर दादा वाढ वाढ तू